गेल्या 2.5 महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावलेल्या सीवन वाघाची भविष्यातील भटकंती थांबावी आणि ज्ञानगंगा अभयारण्यात पर्यटन वाढावे या दृष्टिकोनातून या वाघाला मेटिंगसाठी वाघीण पुरवण्यात यावी अशी मागणी बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव व आमदार संजय गायकवाड यांनी महसूल व वनप्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। बुलढाणा तालुक्याला लागून असलेला बोथा परिसर याला हा वाईल्डलाईफमध्ये येत असल्यामुळे या ज्ञानगंगा अभयारण्यात 1 डिसेंबरला सीवन नावाचा वाघ हा 1200-1300 किलोमीटरचा प्रवास करून या अभयारण्यामध्ये जंगलामध्ये आला आणि 2-3 वेळेस त्याने या जंगला बाहेर पडायचा प्रयत्न केला, पण मानवी वस्ती बाहेर असल्यामुळे तो पुन्हा आतमध्ये गेला आणि आता तो त्या ठिकाणी रमलेला आहे आणि अतिशय 2-3 वर्षाचा हा तरुण वाघ असल्यामुळे याला आता मीटिंग करता एका वाघिणीची आवश्यकता आहे किंवा वाघांची संख्या वाढण्याकरता आता त्याचा सहवास वाघिणीशी येणं आवश्यक आहे आणि म्हणून तशा प्रकारची मागणी आम्ही DPTCमध्ये वाईल्डलाईफच्या सर्व अधिकाऱ्यांना केली की आपण काही करून या ठिकाणी एक वाघीण या ठिकाणी आणावी। तसा पत्र सन्माननीय खासदार साहेबांनी पण दिलं आणि मी पण पत्राद्वारे मागणी करत आहोत। लवकरात लवकर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सीवन वाघाकरता एका वाघिणीची व्यवस्था करावी अशी आमची आग्रही मागणी आहे। मागील 1 डिसेंबर 2019 रोजी सीवन हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून बाहेर पडत त्याने आतापर्यंत 2 राज्ये व 8 जिल्ह्यांची भटकंती केली व शेवटी तो ज्ञानगंगा अभयारण्यात रमला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 4 तालुक्याच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात या वाघाच्या अधिवासासाठी चांगले ठिकाण व शिकारसुद्धा उपलब्ध आहेत। तज्ज्ञ म्हणतात की सीवन हा वाघ वयात आलेला आहे व त्याला वाघींची गरज असल्यानेच तो इतका फिरला असावा। टिपेश्वरून सीवन टायगर जो आहे तो करीब 1700 किलोमीटर प्रवास करून आपल्या ज्ञानगंगा अभयारण्यात आलेला होता। बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात आला होता आणि तो पुन्हा अजिंठा लेणीकडे 2 वेळा तो जाऊन आलेला आहे आणि जवळपास त्याचा आता 2000 किलोमीटर पर्यंत प्रवास झालेला आहे आणि त्याला मादा टायगरच आवश्यक आहे असं हे विभागाचं मत असल्यामुळे या विभागाने महाशय अपर प्रधान मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांना पत्र दिलेलं आहे आणि तसेच आपले माननीय खासदार साहेब प्रतापराव जाधव यांनीसुद्धा प्रधान सचिव वने यांनासुद्धा मादा टायगर ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये सोडण्यासाठी पत्र दिलेलं आहे। तर आता ती मादा टायगर पेंच अभयारण्यातून येते का मेळघाट टायगर रिझर्वमधून ती इथे सोडण्यात येईल हे सगळं वरिष्ठ स्तरावरचे निर्णय आहेत आणि ते निर्णय आम्हाला मिळाल्यानंतर त्या पद्धतीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सूचनांचे पालन केले जाईल। सध्या सीवन वाघ कुठे आहे? सध्या सीवन वाघ हा ज्ञानगंगा अभयारण्यात आलेला आहे। परिणामी त्याच्या वयाच्या गरजेनुसार मीटिंगसाठी त्याला वाघीण पुरविल्यास बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यासह परिसरातील वनाचे संरक्षण होऊन तृणभक्षी वन्य प्राण्यांची वाढलेली संख्या पाहता शेतकऱ्यांना होणारा त्रासही वाचावा या दृष्टिकोनातून खासदार प्रताप जाधव व आमदार संजय गायकवाड यांनी ही मागणी केली आहे। इतकेच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सीवन वाघाचा विषय गेला व त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकर उचित पाऊल उचलण्याचा निर्देशही दिला आहे। त्या दृष्टीने आता वरिष्ठ पातळीवर कोणती भूमिका घेतली जाते याकडे सध्या जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमींचे लक्ष लागून आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।